महायुतीमध्ये आम्हाला 55 जागा मिळणार असतील तर आम्ही समाधानी नसू, असं अमोल विटकरींनी म्हटलंय। दरम्यान जागा वाटपाची चर्चा मीडियामध्ये नको, असं बावनकुळेंनी म्हटलंय। आणि महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100 जागा लढू, म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100 288 मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते की जर 100चं ताणून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल, आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटत नाही, आणि राहायला पण नाही पाहिजे समाधानी। केंद्रात मोदीजीचं सरकार आहे, मोदीजी आमचे देशाचे नेते आहेत, आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठ्या भावाच्या भूमिकेतनं लहान भावांना सांभाळून ठेवण्याच्या भूमिकेमध्ये आहे। पण सार्वजनिक बयानबाजी, माझी विनंती सर्वच नेत्यांना आणि सर्वच माननीय एकनाथजी, अजितदादा सर्वांना आहे, त्यांच्या सर्व टीमलाही आहे की कुठल्याही जागेची चर्चा मीडियात होऊ शकत नाही, कुठल्याही जागेची चर्चा मीडियात मागणी होऊ शकत नाही। महायुतीमध्ये 200 जागा बीजेपीच घेणार आहे, आणि बाकी 88 ज्या जागा असतील त्याच्यामध्ये शिंदे गट असेल, अजितदादांचा गट असेल, अजून इतर पक्ष असतील। म्हणजे असंही म्हणलं जातं की अजितदादाच्या गटाला 20-22 जागा मिळतील आणि शिंदे गटाला कुठेतरी 30-35-40च्या आसपास मिळू शकतात, आणि राहिलेले जे असतील ते त्यांचे मित्र पक्ष जे असतील। पण भाजप काहीही झालं, किती कुणी डोकं फोडलं तर 200 जागेच्या खाली काही लढणार नाही।